इथे एक छोटेखानी सत्कार होणार आहे, त्यासाठी मी तुमचा वेळ घेते. आपल्या सुतार समाजातील सुतारांचा गंधर्व म्हणजेच आपले कैलासवासी श्री प्रसन्नजी मेस्त्री यांचं हल्लीच निधन झालं. तुम्हाला सगळ्यांना पण माहिती असेल. त्यांची कला म्हणजे त्यांचा अभिनय म्हणजे एखाद्या स्त्रीला सुद्धा लाजवेल असा त्यांचा अभिनय होता. आणि त्यांच्या निघून जाण्यामुळे आपल्या दशावतार कलेला खूप मोठा आपली दशावतार कला खूप पोरकी झालेली आहे. आणि त्यांच्याच स्मृतीप्रित्यर्थ मी कुमार यश दळवी यांचा सत्कार आम्ही करणार आहोत. तर मी आपल्या सिंधुदुर्ग जिल्हा श्री विश्वकर्मा सुतार शिल्पकार समाज मंडळाचे अध्यक्ष श्री शरद मिस्त्री यांना विनंती करते की यश दळवी याचा छोटेखानी सत्कार करावा. मी यश दळवीला विनंती करते की त्याने आपलं 2 मिनिटाचे मनोगत व्यक्त करावे. असे सन्मान, असे सत्कार बऱ्याच नाट्यरसिकांकडून, ग्रामस्थांकडून झाले, पण हा सत्कार सन्मान घेताना अक्षरशः अंगावर काटा उभा राहिला. याला कारण फक्त मेस्त्री समाजाचा नाही, दशावतार कलेतील गंधर्व आम्हासारख्या कित्येक स्त्री कलाकारांचा देव जरी म्हटला तरी ते वावगं ठरणार नाही. कारण ज्या अशा हरहुन्नरी कलाकारांनी दशावतार ही कला 7 समुद्रापार नेऊन ठेवली आहे, दशावतार कलेची एक उंची एका वेगळ्याच दर्जाला नेऊन ठेवली आहे, असे हे हरहुन्नरी कलाकार. आणि अशा सगळ्या हरहुन्नरी कलाकारांपैकी एक म्हणजे कैलासवासी श्रीमान प्रशांत मिस्त्री. खरं सांगायचं तर त्यांना डोळ्यासमोर ठेवून, त्यांना आदर्श मानून मीच नाही तर माझ्यासारखे कित्येक स्त्री कलाकार आज ही दशावतार कला या रंगमंचावर जगतात, या रंगमंचावर सादर करतात. दशावतारात न भरून येणारी अशी पोकळी या कलाकाराच्या जाण्यानं झालेली आहे. प्रत्येक कलाकाराला, दशावतारात वावरत असणाऱ्या प्रत्येक कलाकाराला, प्रत्येक नाट्यरसिकाला ज्यांनी प्रशांत मेस्त्री यांना जवळून बघितलंय, ज्यांच्या भूमिका बघितल्या आहेत, अशा प्रत्येक रसिकाला आज त्यांची आठवण येत असेल, आज त्यांची चणचण भासत असेल, उणीव भासत असेल. या आयोजकांची एक विनंती होती की तुम्ही नाट्यप्रयोग सादर करणार आहात, पण आमची एक मनापासून विनंती अशी की आदरणीय श्रीमान कैलासवासी प्रशांत मेस्त्री यांच्या आठवणी प्रित्यर्थ त्यांनी म्हटलेली गाणी सादर करा. मला सांगायला अभिमान वाटतो की मी म्हणत असलेली सगळीच गाणी त्यांनी ऐकलेलीच म्हणतोय. त्यांनी जी गाणी अजरामर केली तीच गाणी ऐकून ऐकून सतत, म्हणजे प्रवास करत असताना सुद्धा कानामध्ये हेडफोन ब्लूटूथ घालून आम्ही ती गाणी ऐकत 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 तीच गाणी आम्ही म्हणतोय. त्यांचा आदर्श घेऊन ही कला सादर करतोय आणि त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ किंवा त्यांच्या स्मरणार्थ, त्यांच्या आठवणीसाठी हा माझा सन्मान केला म्हणजे प्रत्यक्ष प्रशांत काकांनीच माझा सत्कार केल्यासारखा आहे.
आम्ही कितीही सहवेदना व्यक्त केली किंवा कितीही जरी त्यांचे गोडवे गायले किंवा कितीही त्यांची महती सांगितली तरी ती जी उणीव आहे किंवा त्यांची जी जागा जी रिकामी झालेली आहे ती कुणीही भरू शकत नाही, ती कधी भरणारही नाही, ती सतत अशी रिक्तच राहणार आहे. फक्त शेवटपर्यंत आम्हा कलाकारांच्या पाठीशी त्यांच्या आठवणी, त्यांचे जे काही सोशल मीडियावर व्हिडिओ असतील किंवा डोळ्यासमोर किंवा डोळे बंद केल्यानंतर सादरीकरण करणारे ते प्रशांत काका, हेच आता शेवटपर्यंत आठवून आठवून आपल्याला कला सादर करायची आहे आणि त्यांना डोळ्यासमोर ठेवून याच्या अगोदरही कला सादर करायचो, आताही करतोय आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्यांना डोळ्यासमोर ठेवून कला सादर करणार. आज हा तुम्ही ग्रामस्थांनी, आयोजकांनी, माझी मैत्रीण किरण मेस्त्री, तिचे बाबा शरद मेस्त्री, तिची आई शीतल मेस्त्री, या तिघांनी मला ही मोठी संधी दिलात. आमच्या मंडळाला हा नाट्यप्रयोग सादर करण्याची संधी दिलात, याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. प्रशांतजी काका यांच्या आठवणी प्रत्यर्थ हा माझा सन्मान केलात. माझ्या आयुष्यातील सगळ्यात हा अविस्मरणीय असा सन्मान मी समजेन. तुमचे सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार मानेन. कैलासवासी प्रशांत काका यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून आनंदाने या सन्मानाचा स्वीकार करतो. स्वीकार.